मागं मागं सरका जरा शांत व्हा. मागे जाऊ द्या, मागे जाऊ द्या, सगळे मागे इकडचे मागे सरका. महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा. या सेन्सॉर बोर्डाचा निषेध असो, या सेन्सॉर बोर्डाचा निषेध असो, या सेन्सॉर बोर्डाचं करायचं काय? सेन्सॉर बोर्डाचं करायचं काय? सेन्सॉर बोर्डाचं करायचं काय? या सेन्सॉर बोर्डाचा निषेध असो, सेन्सॉर बोर्डाचा निषेध असो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. या सेन्सॉर बोर्डाचा निषेध असो, सेन्सॉर बोर्डाचा निषेध असो. या सेन्सॉर बोर्डाचं करायचं काय? सेन्सॉर बोर्डाचं करायचं काय? सेन्सॉर बोर्ड होश में आओ, सेन्सॉर बोर्ड होश में आओ, सेन्सॉर बोर्ड होश में आओ, होश में आके बात करो, होश में आके बात करो. सेन्सॉर बोर्ड होश में आओ, सेन्सॉर बोर्डाचं करायचं काय? सेन्सॉर बोर्डाचं करायचं काय? सेन्सॉर बोर्ड मुर्दाबाद, सेन्सॉर बोर्ड मुर्दाबाद, ज्योतिबा फुले जिंदाबाद, सेन्सॉर बोर्ड मुर्दाबाद, महात्मा फुले जिंदाबाद, सावित्रीबाई फुले जिंदाबाद, सेन्सॉर बोर्ड मुर्दाबाद. सेन्सॉर बोर्डाचं करायचं काय? सेन्सॉर बोर्डाचं करायचं काय? महात्मा ज्योतिबा फुलेंचा, रेकॉर्ड करला ना तिकडं. करून घ्या, महात्मा फुले पिक्चर टॅक्स फ्री, महात्मा फुले पिक्चर टॅक्स फ्री, महात्मा फुले पिक्चर टॅक्स फ्री, महात्मा फुले चित्रपटातील सीन कट करणाऱ्या सेन्सॉर बोर्डाचा, चित्रपटातील सीन कट करणाऱ्या सेन्सॉर बोर्डाचा, चित्रपटातील सीन कट करणाऱ्या सेन्सॉर बोर्डाचा. मुर्दाबाद, मुर्दाबाद, सेन्सॉर बोर्ड मुर्दाबाद, 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 सेन्सॉर बोर्ड मुर्दाबाद, 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 सेन्सॉर बोर्ड मुर्दाबाद. महात्मा फुलेंचा विजय, सावित्रीबाई फुलेंचा विजय. फुले के सम्मान में, वंचित है मैदान में, फुले के सम्मान में, वंचित है मैदान में, फुले के सम्मान में, वंचित है मैदान में. महात्मा फुले पिक्चर लवकर रिलीज, महात्मा फुले पिक्चर लवकर रिलीज, महात्मा फुलेंचा, महात्मा फुले पिक्चर लवकर रिलीज, महात्मा फुले पिक्चर लवकर.
महात्मा फुलेंचा पिक्चर टॅक्स फ्री, महात्मा फुलेंचा पिक्चर टॅक्स फ्री, महात्मा फुलेंचा पिक्चर टॅक्स फ्री। महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा। तर या सेन्सॉर बोर्डाचं करायचं काय? या सेन्सॉर बोर्डाचं करायचं काय? सेन्सॉर बोर्ड होश में आओ, सेन्सॉर बोर्ड होश में आओ, होश में आके बात करो, होश में आके बात करो। या सेन्सॉर बोर्डाचं करायचं काय? सेन्सॉर बोर्डाचं करायचं काय? सेन्सॉर बोर्ड मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। सेन्सॉर बोर्ड मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। फुले चित्रपट टॅक्स फ्री झालाच पाहिजे, फुले चित्रपट टॅक्स फ्री झालाच पाहिजे। कोण म्हणते टॅक्स फ्री होत नाही? कोण म्हणते फुले चित्रपट टॅक्स फ्री होत नाही? फुले चित्रपट लवकर प्रदर्शित झालाच पाहिजे, फुले चित्रपट लवकर प्रदर्शित झालाच पाहिजे। त्यानंतर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या मोर्चाला कृपया संबोधित करतील, मी विनंती करतो साहेबांना। अभी प्रेम मी दुर्दैव असं मानतो की 150 वर्ष झाल्यानंतरही महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या असणारं कार्य चित्रण करताना सुद्धा शासन त्याच्यामध्ये हस्तक्षेप करते, सेन्सर बोर्डाच्या वतीने हस्तक्षेप करते। एका बाजूला आजच्या दिवशी शासनाच्या वतीने वर्तमानपत्रामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट दिल्या जातात, कार्यक्रम केल्या जातात, महात्मा फुलेंचा असणारा व्हिडिओ गायला जातो, परंतु त्यांच्या कार्याचं असणारं जे चित्रपट आहे त्यांनी जसं कार्य केलं तेच दाखवलं पाहिजे होतं। ते न दाखवता त्याच्यामध्ये काही शब्द, काही वाक्य, काही सीन काढून टाका म्हणून असं टाकण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। शासनाला आम्ही असं आवाहन करतोय की शासनाने स्वतःहून महात्मा फुले यांचं समग्र वाङ्मय हे प्रकाशित केलेलं आहे, शासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेलं आहे। त्या प्रकाशित करण्यात आलेल्या ग्रंथामध्ये कुठेही शासनाने असं म्हटलेलं नाही की आम्ही या ग्रंथामध्ये जे प्रिंट करण्यात आलेलं आहे, संशोधन करून प्रिंट करण्यात आलेलं आहे, त्याच्याशी आम्ही कुठेही सहमत नाही। उलट त्यामध्ये टिप्पणी आहे की आम्ही ह्या सगळ्या विचाराशी त्या ठिकाणी सहमत आहोत। रिडर्सन हिंदुइझम मध्ये जशी टीप टाकण्यात आली होती की शासन ह्या विचाराशी सहमत नाही, तशा पद्धतीचा असताना कुठेही महात्मा फुले यांच्या समग्र वाङ्मयाला महाराष्ट्र शासनाने कुठेही नाकारले अशी परिस्थिती नाही। महाराष्ट्रामधलं हे जे समग्र वाङ्मय महात्मा फुलेंचं आहे, दिल्लीमध्ये त्याचा हिंदीमध्ये अनुवाद केला जातोय अशी असणारी परिस्थिती आहे। जेव्हा दिल्लीचं सरकार सुद्धा महाराष्ट्राने जे छापलेला आहे, जो विचार स्वीकारलेला आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल न करता ते प्रकाशित करणार असेल तर सेन्सर बोर्डाला कुठे अधिकार आला की ते त्यांच्या मनामधला असणारा विचार
किंवा त्यांना वाटत असलेले महात्मा फुले हे लोकांसमोर गेले पाहिजेत, हा अधिकार सेन्सर बोर्डाचा नाही. आणि म्हणून पहिल्यांदा आपण सेन्सर बोर्डाचा निषेध या ठिकाणी केलेला आहे. मित्रो, सेन्सर बोर्ड ते पिक्चर्स मधले त्या चित्रपटामधले असणारे सीन हे समग्र वाग्मयाप्रमाणे आहे. आणि सेन्सर बोर्ड काढण्याचा आग्रह करणार असेल तर आज आम्ही महात्मा फुलेंच्या वाड्यावरती त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि मोर्चा काढण्यासाठी कोणी आलेलो आहोत. आपण त्या पिक्चरला लावलेली कात्री ही जर काढली नाही तर सेन्सर बोर्डाचं ऑफिस नेपीएमसी रोड वरती आहे. त्या नेपीएमसी रोड वरती आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही असं आवाहन करतोय की एका बाजूला तुमचा असणारा मोठा फोटो लागलाय आज अभिवादन करण्याचा, सरकार तुमचा आहे, तेव्हा हा विरोधाभास दिसू देऊ नका की एका बाजूला अभिवादन करायचं आणि दुसऱ्या बाजूला चित्रपटाला विरोध करायचा. हा विरोधाभास तुमच्याकडून होता कामा नये हे आपण असताना लक्षात घ्यावं. आणि हा चित्रपट जसाच्या तसा दाखवला जाईल ही अपेक्षा आपण धरू. जर काही दिवसामध्ये सेन्सर बोर्डाकडून खुलासा झाला नाही तर सेन्सर बोर्डाच्या नेपीएमसी रोड वरती धावा बोलल्याशिवाय आपण राहणार नाही हे आपण लक्षात घ्या. आणि हा मोर्चा इथेच स्थगिती झाला असं जाहीर करतो.